मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जेएनझीशी संवाद, रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमानिमित्तानं ढोल ताशा पथकांचं सामूहिक वादन. जेएनझी सोबत संवाद वाढवण्यासाठी भाजपकडून विशेष समिती, विनोद तावडे आणि स्मृती इराणी यांचा समावेश, तरुण मतदारांसोबत पक्षाचा संपर्क वाढवण्याचं लक्ष्य. मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजप नेतृत्व नाराज, मनपातील पक्षांतर्गत गटबाजीची वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल, अंतर्गत वादांना खतपाणी घालणाऱ्या नेत्यांवर कारवाईची शक्यता. भाजप काळात फक्त भ्रष्टाचारच सुरू आहे, शाळांपासून मंदिरांपर्यंत सर्वत्र पैसे खाण्याचं काम, खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल, उद्योगाच्या जमिनीही विकल्या जात आहेत असाही आरोप. मुंबईतली मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून तिरंगा आंदोलनाची हाक, वांद्रेमधल्या नेव्हिल डिसोजा फुटबॉल ग्राउंडवर आज आंदोलन. रोहित पवार यांच्या पेयच्या मुलीचा मृत्यू, अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू, बारामतीच्या रुई परिसरातली खळबळजनक घटना. मुंबईच्या भुलेश्वरमध्ये गणेश मूर्ती अंगावर पडून दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी, मूर्तीच्या पाठीमागे असलेलं वेल्डिंग तुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. भुलेश्वरचा राजाच्या आगमन सोहळ्यादरम्यान दुर्घटना. मुंबईतल्या लालबाग उड्डाण पुलावर हिरव्या जाळीचं कव्हर, गणेशोत्सवादरम्यान अपघात घडू नये यासाठी खबरदारी. हिंगोलीमध्ये कावड यात्रेमध्ये भीषण अपघात, डीजेच्या 2 गाड्यांची धडक, अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली, महाड जवळच्या नडगाव इथली घटना, कोकणामध्ये जाणारी वाहतूक विस्कळीत. सण उत्सवावर महागाईचं सावट, साखर नारळ पाठोपाठ खाद्यतेलही महागलं, खाद्यतेलाच्या दरात 10 ते 20 रुपयांची वाढ. आवक घटल्यामुळे सुकामेवा महागला, बदाम पिस्त्याच्या दरात 300 रुपयांची वाढ, काजूच्या दरातही 100 ते 300 रुपयांची वाढ, उत्पादनातील घट आणि वाहतूक खर्च वाढल्याचा फटका.